मला असं वाटतं की बायको आवडीचं जेवण करते. वेलकम टू ऑनेस्ट व्लॉग्स. नाही जायचंय गावाला आपलं, नाही जायचंय कोपोलीला. गांडूळ आहे, घोड्यावर आहे, सायडीला आम्ही नाचतानाच आहे. तुम्हाला आठवतंय मी बोललेलो अंडी, गावठी अंडी आजी एका मावशींकडून घेऊन देते, तर ही ती आहेत. हे आंबे आहेत, तुम्हाला या महिनाभर हे आंबे दिसतील कारण बरेच आंबे घेतलेले आहेत. काल तुम्ही बघितलं असेल व्लॉग मध्ये की वाडीवर सुद्धा गेलेलो, तिथून सुद्धा आंबे बरेच आलेले आहेत. दाल खिचडी मेड बाय बायको, सॅलेड, रोस्टेड पापड, 3 whole eggs. गुड फर्स्ट मील फॉर मंडे. अच्छा, आंबे दाखवायचे राहिलेच. आय थिंक हे टोटल 4 आंबे आहेत. त्यातून बरेच थोडेसे खराब निघाले, सो ते काढून ठेवलं. बट 4 मधून 3 मी खाणार आहे आणि 1 वाईफ. जेवणामध्ये काय आहे मॅडम? पनीर पुलाव, 3 अंडी मी उकडतोय माझ्यासाठी, आणि टोफू फुल प्रोटीन. मला असं वाटतं की बायको आवडीचं जेवण करते. आवडीचं असं नाही, पण जेवण आवडीने करते तुमच्यासाठी, तर ते एक सुखी संसाराचं काय बोलतात त्याला, ते जे काय असेल ते असतं. तर हे आहे पनीर पुलाव, टोफू, आंबे मी कापले. तर वेलकम टू ऑनेस्ट व्लॉग्स. कारण मी ऑनेस्टली तुम्हाला सांगू इच्छितो, 2 दिवस ऑफिशियली वर्कआउट नाही झालेला आहे. स्टेप्सवर सुद्धा फोकस नाही आहे. एकदम एक्सक्यूज नंबर 1 माझा हे आहे की काम, कारण सकाळी 4ला उठलो आज, म्हणजे रात्री काम तर करत होतो आणि त्या कारणामुळे ऑफकोर्स काल तर नाही जमलं कारण कामच एवढं होतं. एक्सक्यूज नंबर 2 म्हणजे आजचं वर्कआउट का नाही केलं मी, एवढी झोप येत होती की मला दुसरी कॉफी प्यायला लागली. घरची कॉफी संपली, कॉफी प्यायलो, त्यानंतर परत एकदा प्रेशर आला. जे जिमला जातात त्यांना माहिती असेल की ब्लॅक कॉफी प्यायल्यावर प्रेशर येतो. त्याचं कारण हे की कॉफी ॲज अ लॅक्सेटिव्ह, म्हणजे कॅफेन जो असतो तो ॲज अ लॅक्सेटिव्ह ऍक्ट करतं आणि त्यामुळे बॉईल सिस्टम मध्ये मुवमेंट होते आणि त्यामुळे प्रेशर येतो. प्रेशर आला, गेलो पोट, परत जो क्लिअर झालेला तो परत म्हणजे नीट क्लिअर नाही झाला, थोडक्यात सांगायचं झालं तर. आणि त्यामुळे माय माइंड स्टार्टेड मेकिंग एक्सक्युजेस आणि मी त्या एक्सक्युजेस मध्ये गिव्ह इन केलं आणि मी म्हणून नाही गेलो. एक्सक्यूज नंबर 3 विच इज ऍक्च्युली अ जेन्युइन रिझन की मला आज काम करावं लागेल एक्स्ट्रा, कारण मी उद्या जसं तुम्हाला सांगितलं मम्मीला आणायला चाललोय. आता जर मी मम्मीला आणायला चाललोय उद्या, तर मग उद्याचा दिवस मी पकडतोय की जाणार आहे. संध्याकाळी माझ्याकडे टाइम असेल, बट दिवस तर माझा जाईलच. उद्या अजून एक रीलची मी एडिट सर्टनली करतोय, बट आय नीड टू बी प्रिपेअर्ड विथ ॲटलीस्ट 2 to 3 रील्स. हे तरी मला कळलंय की काही झालं तरी आपल्याकडे नेहमी 2 रील्स तरी हवेत, मिनिमम सांगतोय, मिनिमम 2 रील्स तरी हवेत, कारण मग कन्सिस्टन्सी मेंटेन राहू शकते. अदरवाईज इट गेट्स व्हेरी डिफिकल्ट. जसं मी तुम्हाला बोललो, युट्यूबवर ना आपल्याला इंटरेस्टिंग काय ना काय करायला लागेल. सो त्यासाठी एक तर उद्याचा तर इंटरेस्टिंग होऊन जाईल, कारण ट्रॅव्हल आहे आणि ट्रॅव्हल व्लॉग्स आर ऑलवेज इंटरेस्टिंग. अँड आय एम व्हेरी कॉन्फिडंट आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे याबद्दल की मी जसं जसं एक एक गोष्ट इम्प्लिमेंट करत जाईन, तसं तसं मला उपरवाला हमको रास्ता दिखा देगा भाई. काय करायचंय, एक वे मिळेल. लोक पण सजेशन आजकाल बरंच करतात जसं जसं मी कन्सिस्टंटली टाकतोय. सो येस, अ लॉट ऑफ गोल्स, खूप गोल्स सेट केलेत मी आणि ते मी अचीव्ह करणारच आहे, करूनच राहणार आहे. आणि मला द युनिव्हर्स विल हेल्प मी मेक इट हॅपन. अच्छा, आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच असेल तर नेहमीसारखं लाईक करायला विसरू नका. आणि जर नवीन हा चॅनलवर, तर एकदा माझं कॉन्टेंट बाकीचं चेक करा. तुम्हाला जर अशा टाईपचा कॉन्टेंट आवडत असेल, इंटरेस्टिंग वाटत असेल, तर सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग दोस्तो, गुड मॉर्निंग. असं 11:30 ऑलमोस्ट हाफ वे पोहोचले. पेंडला पोहोचणार, आता अलिबागला चाललोय पूजासोबत आणि तिकडे मम्मीला घेऊन मग जेवून निघणार. जिमला मी सकाळी गेलो नाही. इधर आज म्हणजे माझं तर फुल मूड आहे की संध्याकाळी होम वर्कआउट करायचा आर्म्सचा, आणि ते मी रेकॉर्ड पण करेन, तर मग ते कॉन्टेंटसाठी पण होऊन जाईल आणि तो आर्म्सचा वर्कआउट पण होईल. त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी मला शेअर करता येतील. सकाळपासून काही खाल्लं तर नाही, आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, घरची कॉफी संपली. कॉफी संपल्यामुळे
जसं तुम्हाला मी काल सांगितलं की कॉफी प्यायल्यावर प्रेशर येतो, तर प्रेशर आलाच नाही आणि त्यामुळे पोट क्लिअर झालंच नाहीये. कारण 2 व्हिडिओ एडिट करायचे. थँकफुली आज जी रील टाकायची ती मी ऑलरेडी एडिट केलेले. बट जसं मी तुम्हाला काल सांगितलं ऍटलीस्ट 2 रील तरी पाहिजे, तर मजा येते. 2 रील बॅकअप मध्ये पाहिजे, म्हणून ऍटलीस्ट एक असं रोज एक रील एडिट झाली किंवा रोज 2 रील एडिट झाल्या ना, तर एका आठवड्यात माझ्याकडे बॅकअप होऊन जाईल. तर अशा कुठल्या इन्स्टन्सेससाठी जसं मी सांगितलं कधी बाहेर जातोय काय होते तर मग टेन्शन नाही होणार. सो दॅट्स इट फॉर नाव. आता मी गावाला गेल्यावर भेटतो डायरेक्ट. आजीला एकदा विचारतो आजीनी व्लॉग बघितला का तिकडचा. आणि बाय द वे जो आपला गावचा व्लॉग होता त्याला रिस्पॉन्स सुद्धा चांगला येतोय. आणि मला एवढ्या जणांनी पाठवलं, धीर्यानी पाठवलं, रेहाननी पाठवलं, मनीषा नायडू करून एक फ्रेंड आहे माझी जी आता कोपोलीत आले चेन्नईवरून. आणि ती आमच्या स्कूल ग्रुप जो तुम्ही बघितलात ना त्या ग्रुपची आहे ती. तर तिने सुद्धा मला पाठवला की तिच्या घरचे ती घरच्यांसोबत कोपोलीला व्हिडिओ बघत होते टीव्हीवर. आणि रेहान सुद्धा टीव्हीवर बघत होता. आणि धीरा तर फोन बिन मध्ये टीव्ही मध्ये बघतोच. आणि आपल्या घरचे तर सगळे बघतातच. बट असं लोक जास्त बघतात. सबस्क्रायबर सुद्धा बाय द वे थँक्यू. 383 सबस्क्रायबर झालेले आहेत. जेव्हा मी ब्लॉग्स टाकायला चालू केले तेव्हा 371 होते. सो 10 पेक्षा जास्त ऑर्गॅनिक सबस्क्रायबर वाढलेले आहेत. मी काही पुश नाही केलं. इनफॅक्ट मी सबस्क्राईब करायला पण कोणालाच नाही सांगितलंय. मे बी आजीला सांगितलं असेल, आजीच्या फोनमध्ये मी स्वतःहून केलं. बट अदरवाईज मी एकाला पण नाही सांगितलंय की स्वतःहून सबस्क्राईब करा तुम्ही. आणि हे मला खूप भारी वाटलं जेव्हा मी काल बघितलं. जमतंय की नाही दोन ठीक आहे. चांगलंय जेवण बघ. मलाही ना. ठरलं की नाही जायचं की नाही? ऑन कॅमेरा मी विचारलेलं आहे. लाईट गेले मग इन्व्हर्टरवर चालत नाही. इन्व्हर्टरवर बोला चालत नाही. कॉफी संपली हो घरी. नाही मग आता घेऊन यायला लागेल. दुसरं काय आणायचंय का? म्हणजे आईस्क्रीम सोडून काय आणायचंय? नाही जायचंय गावाला आपलं, नाही जायचंय कोपोलीला. आणि आता दळण घेऊन चाललंय. म्हणजे दळण्यासाठी काहीतरी दिलंय तर घेऊन चाललोय. आणि तिथून पुढे केतकीवर जातो आणि कॉफी घेतो. कॉफी इशारा कॉफी घेतो. आणि इशारा कॉफी आहे. आणि आजीसाठी आईस्क्रीम. आजीला बोललो मी आज कुल्फी आहे, पण आजीला विचारलं कुल्फी चालेल ना तुला का दुसरं काय आणू? आजी बोलली हा चालेल. पण तिच्या हा चालेल मध्ये असं वाटलं की तिला अजून पाहिजे होतं. म्हणून मग आता आईस्क्रीम घेतो अजून. हा ग्रीपचा धडा हे होतो. नाही तर मग काही विषय नाही. मौत का कुवा मारू का उडी? मारतो. कुठं आहे? गांडूळ आहे. मग कोणी खाल्ले? व्लॉग बघितलास की नाही युट्यूबवर? तुझ्या हळदीचा आणि लग्नाचा टाकलाय मी. असं काय करतोस मग? हा तुला लिंक पाठवतो. घोड्यावर आहे, हळदीला आम्ही नाचतानाच आहे. काय व्लॉग? मग व्लॉग टाकतो ना मोबाईल. आता मोबाईल मध्ये तुला सबस्क्राईब करतो ना. आता काय मारलं सांग? गांडूळ. कुत्र्याचं भुंकणं इग्नोर करा, कारण तो ॲक्च्युली मला बघून भुंकतोय. बट एनिवे आता मी स्टेप्स कंप्लीट करतोय. जेवण झालं. जास्त कॅलरीज झालेत आज ॲक्च्युली मी 2 वडापाव पण खाल्ले. सो कॅलरीज खूप जास्त झालेत. बट इट्स फाईन. फ्रॉम टुमॉरो
वी आर बॅक ऑन ट्रॅक. नो डे ऑफ्स. मी एक्झॅक्टली हे सुद्धा तुम्हाला सांगेन की माझा आत्ता यापुढे प्लॅन काय, टू गो टू 65. बिकॉज खूप टाईम झाला 69च्या रेंजमध्येच आहोत आपण. इट्स टाईम टू गो बिलो 65. इट्स टाईम टू गेट दोज फर्स्ट 2 ॲब्स. अजून 2 किलो लूज केल्यावर इझिली येतील, बट अजून टोटल 4 दिसले पाहिजे. ठीक आहे, बट हे 2 तर लगेच दिसतीलच. सो इट्स टाईम टू गो देअर. आणि तुम्ही तर आहातच सोबत बघायला. उद्या एक्सायटेड टू गेट बॅक ऑन ट्रॅक. तर बघा 11,000 स्टेप्स झालेले आहेत. व्लॉग एडिट करायला बसतो, कारण मी तुम्हाला बोललो खरं की 2 दिवसाचा व्लॉग एकत्र येईल, पण तो 2 दिवसाचा व्लॉग एडिटच नाही झाला आहे. आणि सिन्स मी तुम्हाला सांगितलं अचानक ठरलं इकडे राहायचं, तर मग त्यामुळे एडिट नाही झालं आहे, राईट. सो त्यामुळे एडिट करणं इम्पॉर्टंट आहे. आता एडिट नाही झालं आहे तर फोनवर करणं खूपच किचकट आहे व्लॉग, बट मी ट्राय करतो. अदरवाईज उद्या सकाळीच जे काय आहे ते सकाळी घरी पोचल्यावर PC वर. गावावरून येताना वर सामान घेऊन जाणं म्हणजे कार्डिओ. आवरतोय, ब्रश केला. यस, मी सकाळी ब्रश नव्हता केला कारण गावाला ब्रशच नव्हता. आता वे प्रोटीन पितो 80 ग्राम, कारण माझ्याकडे आज टाईम खूप जास्त कमी. त्यासोबतच मग 3 उकडलेली अंडी, आंबे खाणार, बस. सध्या तरी एवढाच प्लॅन आहे. चहा बनवत ठेवला आहे मी स्वतः. 1 नंबर चहा करतो मी. चहा बनवत ठेवला आहे. मला एक प्लॅन बनवायचा आहे, एक वर्कआउट प्लॅन आणि एक न्यूट्रिशन प्लॅन. तर त्या गोष्टी इथे बनवून मग संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन जिमला जायचं. जिमवरून डायरेक्ट ऑफिस, मग एडिटिंगला बसायचं. ॲक्च्युली तिकडे गेल्यावर मला शूटसुद्धा करायचं. एक गोष्ट, युजली माझ्या प्लॅनची प्रोसेस काय असते की मी प्लॅन जेव्हा पण बनवतो, प्लॅन बनवल्यानंतर मी एक एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवतो, शॉर्ट 5 ते 10 मिनटाचं, डिपेंडिंग अपॉन दी प्लॅन्स, की हा प्लॅन असं इकडे हा मील आहे, इकडे आपण ही गोष्ट ॲड केलेली आहे, यामध्ये असे चेंजेस करायचे, यामध्ये तसे. विच इज वाय आय चार्ज अ प्रीमियम फॉर माय सर्व्हिस अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट की मी जेवढं पण चार्ज करतो त्याच्या डबलमध्ये, ॲटलिस्ट डबलमध्ये व्हॅल्यू डिलिव्हर करतो.